राऊतसाहेब, मुंबईच्या महापौर पदाच्या निवडीबाबत अजूनही सगळ्या हालचाली सुरू आहेत. गट स्थापन होणं, बऱ्याचशा प्रक्रिया आहेत. काय वाटतं, आज शिवसेना नगरसेवकांची शिवसेना भवनाला बैठक त्यांना बोलवलेलं आहे, नोंदणी होणार आहे त्यांची. गट म्हणून नोंदणी करण्याचं काम चालू आहे. आता मुख्यमंत्री, देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक डावोसला सुरू आहे. मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही, देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक स्वित्झर्लंडला सुरू आहे, बर्फात. ती संपली काय मुख्यमंत्री मेयरच्या इलेक्शनमध्ये लक्ष घालतील. स्वित्झर्लंडमधला, डावोसमधला जी औद्योगिक कॉन्फरन्स आहे ती अत्यंत हास्यास्पद ठरते, विशेषतः भारताच्या दृष्टीने. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तिकडे जातात आणि तिकडे भेटीगाठी होतात, देशात नाही भेटत एकमेकांना. स्वित्झर्लंडच्या निसर्गरम्य बर्फाळ प्रदेशात हिंदुस्थानचे अनेक मुख्यमंत्री एकमेकांना भेटतात आणि तिथे चर्चा होते. आणि भारतातलेच उद्योग डावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांशी करार करतात, जनतेच्या कराच्या पैशावर. जायला हरकत नाही, पण जो फौजफाटा राज्यातून जातो स्वित्झर्लंडला, पंतप्रधानांनी त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे की खरंच मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूक येते आहे का, आंध्रमध्ये गुंतवणूक येते आहे का, इतक्या डावोसला फेऱ्या मारून वर्षानुवर्ष. महाराष्ट्रामध्ये किती कोटीचे करार झाले, 14 लाख कोटीचे का. काल एका दिवसात 1 लाख कोटीचे एका दिवसात 14 लाख रोजगार मिळणार, 14 लाख. आणि मुंबईत 9 लाख रोजगार मिळणार आहे. म्हणजे हे आकडे जे आहेत हे सुखावणारे आकडे आहेत राज्याच्या दृष्टीनं. पण जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री आपले दावोसला गेले, मग फडणवीस असेल किंवा अन्य कोणी असतील, तेव्हा हेच आकडे येतात. 14-15 लाख रोजगार मिळणार, 15-16 लाख कोटीचं गुंतवणूक येणार. करार कोणाबरोबर झाले? JSW, ज्याचं मुख्यालय मुंबईच्या BKC मध्ये, लोढा ज्यांचं संपूर्ण हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे, पंचशील. मला कोणतरी म्हटलं सत्यजित तांबे यांची एक कंपनी आहे संगमनेरला, त्या कंपनीचा करार सुद्धा डावोसला झाला, असं मी वाचलं. हे फार गमतीशीर आहे. मग महाराष्ट्रात करार करा ना, महाराष्ट्रात करार करा. तुम्ही या देशातल्याच कंपन्यांशी करार डावोसला जाऊन करणार असाल आणि त्याचे फोटो झळकावत असणार सर्वत्र, जगामध्ये हसं होतं. असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे, मी वाचलं मगाशी, की भारताचं जगामध्ये हसं होतं अशा प्रकारे. आकडे कशाला फुगवून सांगताय? बाबा 1000 कोटीचे गुंतवणूक खरोखर आली असेल तर 1000 कोटीच सांगा. आतापर्यंत तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये डावोसला किती वेळा गेला? प्रत्येक वर्षाला जाता. हे जर आकडे 5 वर्षातले पाहिले तर जवळजवळ 75 लाख कोटीच्या वर आकडे जातात. दाखवा गुंतवणूक कुठे आहे ती, आणि तुमच्या दौऱ्यांवर किती खर्च होतोय तेही या देशाला किंवा राज्याला दाखवा. हे मी सर्व राज्यांविषयी सांगतोय, महाराष्ट्र प्रमुख आहे राज्य. ज्या गोष्टी तुम्ही मुंबईत बसून करू शकता त्यासाठी अशा प्रकारे पंचतारांकित पिकनिक करण्याची गरज नाही. हे जर आकडे खरे असतील तर मी स्वागत करतो. जे आकडे दिले जात आहेत ते खरे असतील तर मी स्वागत करतो. मुंबईमध्ये